दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। अवैध धंदे काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाहीये। त्यातच दिंडोरी तालुक्यात कंपनी मालक आपला मनमानी कारभार करत असल्याचं समोर आलंय। दिंडोरी तालुक्यातील मौजे जानूर येथील गट नंबर 846 मधील पूर्वीपासून असलेला शासकीय गाव नकाशावरचा नैसर्गिक नाला व वहिवाट रस्ता बुजवण्यात आलेल्या नानासाहेब दादा ठाकरे कंपनी मालक यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। सदर 846चे मालक नानासाहेब दादा ठाकरे यांनी 100 फूट रुंद असलेला शासकीय गाव नकाशाचा नैसर्गिक नाला पूर्णतः बुजवला आहे व नाल्यालगतची वहिवाटीवर रस्ता जो आहे तो पूर्ण बुजवलेला आहे। सदर कामासाठी गौण खनिज, दगड, माती कुठल्याही कायदेशीर परवानगी न घेता, कुठल्याही गौण खनिजाची दंड न भरता बेकायदेशीर वाहतूक करून सदर काम हे निवडणुकीच्या कालावधीमध्ये व शासकीय सुट्ट्यांच्या दिवसामध्ये बेकायदेशीरपणे केले व सदर मालकाने धमकी व बळाचा सदर नाला हा पूर्णतः बुजवला आहे। तरी आम्ही सर्व शेतकरी मागणी करतो की सदर नाला गावातील नकाशाच्या नोंदीप्रमाणे आम्हाला उकरून मिळावा व त्यात वहिवाटी रस्ता नाल्याच्या वरच्या बाजूने असलेला तो मोकळा करून देण्यात यावा असे आम्ही तहसीलदार साहेबांकडे व कलेक्टर साहेबांकडे मागणी करतो व सदर पावसाळा येण्याच्या आत ह्या सर्व प्रकरणावर कार्यवाही करण्यात यावी। कारण पावसाचे येणारे मोठ्या प्रमाणात जे पाणी आहे त्याने लगतच्या शेतकऱ्यांचे शेतबांधाचे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे व राहते घर असल्यामुळे कडेला राहत्या घरांमध्ये पाणी जाणं किंवा घरांची बाजू खंगाळणं हे असे भविष्यात न कधी नुकसान भरून निघणारे तोटे लगतच्या शेतकऱ्यांना सहन करावे लागणारे व सदर 846चे मालक हे बेकायदेशीर कामं केल्यामुळे तहसीलदार साहेबांनी सदर मालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे व सदर गुन्ह्यासाठी जे गौण खनिज वापरले त्यासाठी जी वाहनं वापरलेली आहे त्या वाहनांवरती योग्य चौकशी करून व दंडाची व फौजदारी गुन्ह्याची कार्यवाही करून चौकशी करण्यात यावी। सदर कामाचे आम्हाला लवकरात लवकर कार्यवाही करून सदर कामाचा नैसर्गिक असलेला नाळा मोकळा करून देण्यात यावे व वहिवाटी रस्ता खुला करून देण्यात यावे। यासाठी सर्व शेतकऱ्यांचे अडचणी तयार होत आहे व भविष्यात शेतीचे पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे। नैसर्गिक नाला व वहिवाट रस्ता हा बुजवण्यासाठी निवडणूक व शासकीय सुट्टी बघून बेकायदेशीरपणे दगड, माती, मुरुम वाहून नेत बुजवण्यात आला। तरी सर्व शेतकरी यांनी त्यांना विचारले असता त्यांना तुम्ही माझे काहीही करू शकत नाही, तुम्हाला जे करायचे ते करा असे उत्तर देण्यात आले। या प्रकरणी तलाठी यांना कळवले असता सदर मालकाने कोणालाही न जुमानता बेकायदेशीरपणे दगड, मुरुम, माती वाहून नेत नैसर्गिक नाला व वहिवाट रस्ता बुजवण्यात आलाय। या संदर्भात लगतचे शेतकरी केशव घुमरे, शरद बच्छाव, पोपट घुमरे, दिनेश थारोकळ, प्रकाश तिडके यांनी तलाठी, तहसील व जिल्हाधिकारी यांना मागणी केली की लवकरात लवकर यांच्यावर कायदेशीर कारवाई करत गुन्हा दाखल करावा व आम्हाला व आमच्या शेतीच्या नुकसानीला नैसर्गिक आपत्तीपासून वाचवावे। त्यामुळे आता प्रशासन यावर काय कारवाई करेल की संबंधित मालक आपला मनमानी कारभार करेल हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे। संतोष विधाते, दक्ष न्यूज, दिंडोरी।